नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन कथा घेऊन आलो आहोत. आईची न बोललेली वेदना. चला तर मग पाहूयात. गावाच्या टोकाला एक छोटीशी कौलारू घर होती. त्या घरात राहत होती सुमन. सुमन दोन मुलाची आई. पतीचा मृत्यू 10 वर्षापूर्वी झाला होता. त्या दिवसापासून ती आई आणि वडील दोन्ही झाली होती. सकाळी 4 वाजता उठणं, लोकांच्या घरची भांडी घासणं, शेतीत काम करणं आणि रात्री उशिरा थकलेल्या अंगाने घरी परतणं. तिचं आयुष्य असंच होतं. पण तिच्या चेहऱ्यावर कधी तक्रार नव्हती. ती नेहमी हसायची. मुलांसमोर तर खास करून. मुलींसाठीच तिचं जग. मोठा मुलगा रोहित, लहान मुलगी स्वरा. रोहितला इंजिनियर व्हायचं होतं, स्वराला डॉक्टर. सुमनला काही समजत नव्हतं. इंजिनियर म्हणजे काय, डॉक्टर म्हणजे काय. पण तिला एवढंच माहिती होतं, माझी मुलं माझ्यासारखी कष्ट करू नयेत. ती स्वतः उपाशी जगायची, पण मुलांना कधी उपाशी ठेवलं नाही. स्वतःसाठी नवीन साडी कधी घेतली नाही, पण मुलांच्या शाळेच्या फी कधी उशिरा भरली नाही. न बोललेली वेदना. एक दिवस रोहितने रागात येऊन म्हटलं, आई, तुला काहीच समजत नाही. माझ्या आयुष्यात तू फक्त अडथळा आहेस. हे शब्द ऐकून सुमनच्या हातातून पाण्याचा ग्लास खाली पडला. ती काही बोलली नाही. फक्त शांतपणे तिने काचाचे तुकडे उचलले. जसं आयुष्यभर ती आपल्या तुटलेल्या स्वप्नाचे तुकडे उचलत आली होती. त्या रात्री ती अंगणात बसून आकाशाकडे पाहत होती. डोळ्यात पाणी होतं, पण ओठावर एकच वाक्य, देवा, माझ्या मुलांना सुख दे. आतली जखम. आई कधी रडते जेव्हा तिला स्वतःसाठी काही नको असतं, पण तिच्या मुलाच्या शब्दांनी हृदय भेदलं जातं. दुसऱ्या दिवशी ती नेहमीसारखीच उठली, कामाला गेली, हसली, मुलांना डबा दिला, जणू काही झालंच नव्हतं. पण तिच्या मनात मात्र एक खोल जखम तयार झाली होती. पुढे कथेत येईल, रोहितला सत्य कसं कळतं, आईच्या त्यागाची जाणीव त्याला कशी होते, आणि शेवटी तो आईसमोर कसा कोसळतो. जर तुम्हाला भाग 2 हवा असेल, जिथे रोहितला आईच्या न बोललेल्या वेदनाची जाणीव होते आणि कथा भावनिक वळण घेते, कमेंटमध्ये लिहा आईसाठी. मी लगेच पुढचा भाग देतो.